जळगावच्या शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून तब्बल 47,60,000 चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपींनी शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे 4 टप्प्यात पैसे काढल्याची माहिती समोर आली आहे। शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे 4 टप्प्यात 47,60,000 काढल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल केला आहे। शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून काढण्यात आलेले पैसे हे नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झीनत खातून यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाल्याचे तपासात समोर आले आहे। हे चौघे कोण आहेत, यामागे नेमका कुणाचा हात आहे, याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहे। शालेय शिक्षण विभागाच्या मंत्रालय येथील बँकेत असलेल्या खात्यातून हा गैरप्रकार घडला आहे। मात्र अशा प्रकारे शासनाच्या खात्यातून पैसे चोरीला जाण्याचीही काही पहिली वेळ नाही। याआधी पर्यटन विभागाच्या खात्यातूनही अशाच प्रकारे 67 लाख चोरीला गेले होते। शासनाच्या खात्यातून अशा प्रकारे लाखो रुपये चोरीला जात असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत।